नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. पाटलाच्या सुना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आमच्या इकडे आज बार्शीमध्ये पाऊस होत होता सकाळी. तर आज आपण ब्लॉगची सुरुवात ह्या गाण्यापासूनची करू. तर कसं वाटलं मंडळी हे गाणं ऐकून तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. मग कधी कधी आपला फ्री टाईम काढून कधी कधी आपल्या मनोरंजनासाठी जे आपल्याला आवडत्या गोष्टी आहेत ते कधी कधी करणं काही हरकत नाही आहे. तर रोजच तर स्वयंपाक आहे, भाज्या करणं आहे, कपडे धुणं आहे, भांडी घासणं आहे, बायकांच्या जीवनात दुसरं काही कामच नाही आहे त्याच्या पलीकडे. जर वर्किंग वुमन असेल तर ती गोष्ट वेगळी आहे की त्यांना ते वर्किंग आवर्स कंप्लीट झाल्यानंतरही पण त्यांना हे घरकाम करायचंच आहे. तर इथं मी अगोदर मटकीची भाजी करून घेतली आणि मटकीची भाजी पातळ केली आणि मग त्याच्यानंतर आमच्यात दररोज कंपल्सरी 2 ते 3 भाज्या लागतातच. त्याच्यानंतर कांद्याची पात होती ती थोडीशी, मग ती थोडीशी सरबरीत मोकळी करून घेतली आणि मग चपात्याचं पीठ टिमलं. तोपर्यंत मग चपात्याचं पीठ कणिक थोडी मुरण्यासाठी ठेवली. चपात्याची कणिक तिंबतच ती भाजी केली होती. तोपर्यंत भाजी होऊन गेली आणि मग चपात्याची कणिक तिंबली. चपात्याची कणकीला थोडा वेळ मुरू दिलं तर चपात्या खूप छान होतात, म्हणून कणिक ठेवली. तोपर्यंत भाज्या वगैरे आटपून घेतल्या आणि मग नंतर मग मी थोड्या भाज्या वगैरे तयार करून झाल्यानंतर मग मी चपात्या लाटल्या. तर तुमच्याकडे तुम्ही स्वयंपाक करताना अगोदर काय करता? मी सकाळी पहिलं कुकर लावून घेत असते, कारण आता घरामध्ये लहान मुलं पण आहेत, मग त्यांना पण खाण्यासाठी होतं आणि पटकिनी कुकर लावलं म्हणजे एखादा ऑप्शन तर राहतो की कोणी आलं वगैरे, भूक तर खूप लागलेली असेल तर खातात. मग मग पहिलं मी कुकर लावून घेतला आणि मग नंतर भाज्या टाकल्या, कणिक मळून घेतली, कणिकेला थोडा वेळ भिजू दिलं आणि मग पोळ्या चपात्या लाटून घेतल्या. तर मला हे कणिक तिंबायचं काम ना अजिबात आवडत नाही, पण आता ते करावंच लागतं रोज. तर आणि मला हे ताटाला पूर्ण ताट स्वच्छच असलेलं मला आवडतं. पूर्ण कणिक तिंबले त्या ताटाचं पूर्ण स्वच्छ ताट निघालं तरच मी कणिक तिंबायची बंद करते आणि मग नंतर मी इथं पोळ्या लाटून घेतल्या. तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या पोळ्या ते पण नक्की कमेंट करून सांगा, कारण आमच्या घरी तर सर्वांना खूपच आवडतात माझ्या हातच्या पोळ्या, कारण मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगतात पण. मग पटापट मी सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. चपाती आणि पोळी, खूप जण आता ह्या दोन्ही नावात कन्फ्यूज होतात, तर आता मला पण प्रगतीचं बघून पोळी म्हणायची सवय लागली. तर इथं मग मी सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. मग नंतर राहिलेला सगळा पसारा होता तो किचनवरचा आवरायचा होता, पण माझी मोठी मुलगी आली आणि मम्मा मला झोपायचे म्हणली. मग त्याच्यामुळं मग तिला घेऊन मी अगोदर तिला झोपी घातलं आणि नंतर मग मी हा पसारा सगळा आवरणार होते. तर इथं बघा माझी चपाती मस्त टम्म फुगली आहे. तर तुम्हाला पण जर आता सर्व यूट्यूबर्स तर दाखवतातच की चपाती कशी करायची वगैरे, पण आता आपली ही दररोजची पद्धत आहे, त्याच्यात काही इतकं जास्त रॉकेट सायन्स नसतं. प्रॅक्टिसनं सगळं होऊन जातं, छान चपात्या वगैरे येतात. तर माझ्या चपात्या छान आल्या आहेत का ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर मग इथं सगळा स्वयंपाक आटपला होता थोड्या वेळाने. मग सगळे हे चपाती वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी एक आजच्या स्वयंपाकामध्ये आम्ही काय काय केलं होतं, तर जेवायला ताट वाढून घेतलं. पहिलं ताट देवासाठी तयार करतो आम्ही, तर ते ताट तयार केलं. तोपर्यंत तिथं माझ्या दोन्ही मुली झोपायला गेल्या होत्या. मोठ्या मुलीला तिकडं तिच्या काकूनं झोपवलं होतं आणि मग लहान्या मुलीला तिनं झोपवलं होतं आणि दुसरी मग ती माझ्याकडे आली होती. दोघी एका ठिकाणी असले की खूप भांडणं करतात, त्याच्यामुळं दोघींना दररोज सेपरेट वेगवेगळ्या माणसाकडे झोपावं लागतं. तर तुम्हाला भाकरी खायला आवडते का चपाती ते पण नक्की कमेंट करून सांगा. आता आमच्या घरामध्ये
सगळ्यांना कंपल्सरी भाकरी आवडत नाही, तर मग सासू सासरे आणि आम्हाला भाकरी खायला आवडते, पण जे दीर आहेत आणि हे लहान लेकरं त्यांना मग चपाती लागते. त्याच्यामुळं मग स्वयंपाक करताना सकाळी तर चपातीच करत असते, संध्याकाळी मग भाकरी वगैरे संध्याकाळच्या स्वयंपाकात आम्ही भाकरी करतो. तर तुम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय काय करता, किंवा रात्री तुमच्या घरी कुठला पदार्थ, चपाती का भाकरी, कुणाला काय आवडते ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मला चपात्या करायला ना मला खूप आवडतं, आणि मला भाकरी पण छान येतात, म्हणजे छान जमतात. पण मला चपाती करायला खूप आवडतं. जेव्हा मी स्वतःने कणिक मस्त दिमलेली असते ना, तेव्हा मला खूप आवडतं चपाती करायला. त्या अशा मस्त मस्त फुगतात ना, मग खूपच भारी वाटतं. अगोदर मला लग्नाच्या अगोदर अजिबात चपाती यायची नाही, पण इकडं आल्यापासून दररोज प्रॅक्टिसनं चपातीची इतकी सवय झाली की आता मी कुठल्या पण म्हणतात ना, पोळपाट बेलणं वेगळं असलं तरी जमत नाही, तसं नाही. आता मला प्रत्येक ठिकाणी कधी पण मला चपाती करायला लावली तरी मी करू शकते. इतका आता मला ते कॉन्फिडन्स येऊन गेलेला आहे चपाती करण्याबाबत. दररोजची कामं तर आपले होतच राहतात. आता वेगळं काहीतरी आणखीन आम्ही दोघींनी मिळून ट्राय करायचं ठरवलेलं आहे. ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच दिसेल. तर आपण पण घरी क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे, किंवा आणखी स्वयंपाक कामं हे तर सगळ्यांना असतंच आहे, पण त्याच्यातून पण वेळ काढून आपण स्वतःला पण वेळ काढला पाहिजे, आणि नवीन नवीन गोष्टी तयार केल्या पाहिजेत, की जेणेकरून आपण क्रिएटिव्ह राहू, प्रोडक्टिव्ह राहू. तर ही बघा माझी मटकीची भाजी कशी झाली, आणि नक्की सांगा तुम्हाला आमचा स्वयंपाक कसा वाटला ते. चला तर मग मंडळी, या मग जेवायला. कशी झाली आहे थाळी तेही सांगा बघून, आणि नक्की कमेंटमध्ये कळवा की काय. आणि जेवणाची टेस्ट एकदम खूप छान आहे. माईंनी जेवण बनवले म्हणजे ते खरंच छान असणार आहे, कारण आजचा सगळा स्वयंपाक त्यांनीच बनवलेला आहे. मी काहीही त्यांना हेल्प नाही केलेली, मी फक्त व्हिडिओ शूट करत होते, त्याच्या पलीकडे मी काही नाही केलेलं. तुमच्या घरी जेवण तुम्ही कसं बनवता, कोणते मसाले यूज करता, परत तुमच्या रेग्युलरच्या जेवणामध्ये तुम्ही काय काय खातात ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही, भरभरून लोकांमध्ये आपल्या चॅनलला शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.